तर प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला काय करायचं, बीटमा व्हिडिओ दिलाय आपण तो तुम्हाला ते स्लाइड करून ॲड करायचा आहे। हा बीटमा व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर हे तुम्ही एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत, ते तुम्ही बघू शकाल 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट आपल्याला जेथून चेंज होते इथून हा व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट व्हायची कोडे चेंज होते इथून चेंज होते, ठीक आहे। याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करूया। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ठीक आहे। याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया। आता आपल्याला ना इथून ही पेन बीट इथे चेंज होते, इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करण्याचा आहे। हा व्हिडिओ इथून स्प्लिट केल्यानंतर अशा प्रकारे हे जे वेगवेगळे भाग होऊन जातील। आता आपल्या सिम्पली हे जे वेगवेगळे भाग झालेत त्यामध्ये आपल्याला इथून आता फोटो ॲड करायचे। फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेयर आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं, त्याच्यानंतर खाली स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, तो तुमचा फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे। फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर 2 बटन इथून सेट करायचं आहे। सेम प्रोसेस प्रत्येक बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे एकच। फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे जे फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडे ते स्क्रोल करून ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशन मायनस करायचं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे हे कुठपर्यंत करायचं आहे, ही जी आपली ना 8 बीट आहे तिथपर्यंत, तिथून मागच्या फोटोला सर्वांना सॅच्युरेशन मायनस करून द्यायचं आहे। इथून हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली पुन्हा पहिल्यांदा द्यायचं आहे, खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण हे PNG दिलं इथून तुम्हाला ॲड करायचं आहे। ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची आपल्याला, ठीक आहे। शेवटपर्यंत नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथे ही जी आपले ना 9 सेकंदाची जिथून बीट आपली आपण फोटोज 9 सेकंदा तिथला जो आपण फोटोज जिथून स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेन जिथून ॲड करायचं, ठीक आहे। अशा प्रकारे ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची आणि रिप्लेसवरती पुन्हा आहे ना क्लिक करून हे PNG ॲड केल्यानंतर स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल। तर मी काय करतो आता इथून आहे ना PNG आणि ना फोटो ॲड करून घेतो बीटनुसार, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल हे सर्व फोटो आणि PNG इथून आपण ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली ट्रान्झॅक्शन असेल पहिलं त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये लुमिन फ्लॅटचा इफेक्ट असेल इथून स्लाइड करून ह्याची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाइड ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये हा जो शटरचा इफेक्ट आहे इथून मिळून जाईल, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि जे पण इफेक्ट मी तुम्हाला सांगेल त्याची नाव आपण वरती दिले आहे, ते नाव इथून बघून तुम्ही हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर ह्याची खालची लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढं सिम्पली आउटमधला आपल्या 3 विपचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायची, खालची लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला 3 विपचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आता त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या पुढं सिम्पली इनमधला व्हायब्रेटिंग पॅनल्स जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्या पुढं आउटमधलाच व्हायब्रेटिंग पॅनलचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं व्हायब्रेटिंग पॅनलचा इनमधला आणि त्याच्या पुढं आउटमधला आणि त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या पुढं सिम्पली ना आउटमधला ब्लॅक होलचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली ना इनमधला ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला ऊसचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं सिम्पली ना इनमधला 6 स्लाइड हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला व्हायब्रेटिंग पॅनल जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं कंबोमधला बाउन्स रश हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली ना कंबोमधलाच पॉपिंग कॅन्डी हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधलाच झूम 1चा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधलाच प्लांटमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं कंबोमधलाच प्लांटमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधलाच बाउन्स रश हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर फोटोला सिम्पली पहिल्यांदा टाकायचं आहे तुम्हाला, पहिल्यांदा टाकल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउटरोमध्ये द्यायचं। यामध्ये हा जो हॅलो ब्लरचा इफेक्ट असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या केल्यानंतर पहिल्या फोटोपासून हा जो आपला 7 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक स्पीड आहे तुम्हाला 10 ठेवायचे आणि इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो येते त्याच्या व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला
हा जो आपला पार्टीचा ऑप्शन आहे त्यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा आहे तो स्लाईड करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा चिल्ल्यानंतर असे 7 सेकंदाच्या पुढंपासून शेवटच्या पुढंपर्यंत न्यायची नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद तिथला पुढे तिथे जे पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या व्यक्ती चिल्ल्यानंतर सिम्पली 7 सेकंदाच्या पुढंपासून शेवटच्या पुढंपर्यंत न्यायची नेल्यानंतर सिम्पली आपले हा जो आपला आहे ना 8 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे आणि बॉडी बॅगचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल किंवा इथं क्लोनच्या ऑप्शनमध्ये यामध्ये तुम्हाला हा जो आहे ना स्पीडचा इफेक्ट आहे तो स्लाईड करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा ह्याच्या व्यक्ती चिल्ल्यानंतर 8 आणि 9 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायची त्याच्यानंतर सिम्पली 10 सेकंद आहे तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला आहे ते यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली 3 लेअर मिररचा इथून स्लाईड करायचं अशा प्रकारे तर इथून हा इफेक्ट इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं ह्याच्या व्यक्ती चिल्ल्यानंतर तसे 10-11 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील ते दोन्ही फोटोला ठेवायचे ठेवल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं वर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला 12 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे ते यायचं आहे आणि सिम्पली बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली क्लोनच्या किंवा ह्या ऑप्शनमध्ये क्लोनच्या नाही ह्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये हा जो पार्ट्सचा इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या व्यक्ती चिल्ल्यानंतर 12 आणि 13 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल तो आपला क्रिएट होऊन जाईल तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा व्हिडिओ असेल तर एक्सपोर्ट होऊन जाईल।